सर्वांना पुन्हा एकदा नमस्कार. आपण शब्दाची जाती पाहिली. सुरुवातीला पाहिलं नाम, नामानंतर पाहिलं सर्वनाम, सर्वनामानंतर पाहिलं विशेषण. आता चौथा टप्पा क्रियापद. चौथा टप्पा हे क्रियापद. आता क्रियापद कशाला म्हणतात तर वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद असं म्हणतात. ही व्याख्या ध्यानात ठेवायची. वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या. आता आपण जे बोलतो, बोलताना ज्या शब्दाने वाक्य पूर्ण होतं त्या शब्दाला म्हणायचं क्रियापद. आता तुम्ही म्हणता कोणता शब्द नक्की, तर बघा मी सांगते एक वाक्य. आता मी दररोज शाळेला येतो. मी दररोज शाळेला येतो. येतो म्हटल्यावर वाक्य पूर्ण झालं म्हणून येतो हे क्रियापद या वाक्यात होतं. मी दररोज शाळेला येतो किंवा मी दररोज कामाला जातो. जातो म्हटलं की वाक्य पूर्ण झालं. आता बघा अशी अनेक वाक्य, प्रत्येक वाक्य क्रियापदानेच पूर्ण होतं. आता तुम्हाला एक प्रश्न विचारतो बघा. मी गावाला गेलो. हे एक वाक्य. मी गावाला गेलो. आता आपण काय सांगितले, वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला, ज्या शब्दामुळे वाक्य पूर्ण होतं त्याला म्हणतो क्रियापद. आणि एक लक्षात ठेवायचं, बऱ्यापैकी आपल्या दैनंदिन जीवनामध्ये क्रियापद हे शेवटचं अक्षर असतं. बऱ्यापैकी बघा कोणतंही वाक्य घ्या, बऱ्यापैकी शेवटीच क्रियापद, शेवटचा शब्द असतो क्रियापद. कधी कधी फसवण्यासाठी आपल्या परीक्षेत वेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात, पण आपण सुरुवातीला हे बघू. आता याच्यामध्ये मी गावाला गेलो, कोण सांगते याचे क्रियापद कोणतं आहे? जोरात सांगायचं, बोल तू चल. गेलो. कोणतं आहे? गेलो हे क्रियापद आहे, बरोबर. आता पुढचं, पक्षी आकाशात काय करतात रे? उडतात, बरोबर ना. पक्षी आकाशात उडतात. हा पूर्ण विराम, बरोबर ना. येतो माझ्या योजना सांगतो, मला दाखव कोणतं येतं क्रियापद, कोणते दाखव. बोट लावून दाखव तुझं. कोणते? उडतात. हे काय क्रियापद. मग ह्याने वाक्याचा अर्थ पूर्ण झाला. आता तुमच्यासाठी एक वेगळं वाक्य सांगतो, पण विचारपूर्वक सांगायचा. मी वाकडं वाक्य सांगतो, वेगळं असं उलट पालट वाक्य सांगणार आहे. ते पहिल्यांदा तुम्ही सरळ करून घ्यायचं. काय करायचं आणि मग सांगायचं. हा सांग वाक्य. आता हे वाक्य, काय वाक्य वाच. मी पुण्याला गेलो. हे वाक्य वाच आहे ते. मी गेलो पुण्याला. मी गेलो तुम्हाला फसवण्यासाठी सांगतात. मग सांगा ह्या वाक्यातलं क्रियापद कोणतं. आपलं काय ठरलं होतं, वाक्याच्या पुढे असतं क्रियापद शेवटी. मग आपण बघतो मी गेलो पुण्याला, उत्तरात असतं पहिलाच शब्द असतो क्रियापदाचा. 4 पर्याय असतात, त्यातला पहिला पुण्याला. आपण हा बरोबर सरांनी सांगितलं होतं. शेवटचं अक्षर काय असतं, काय? क्रियापद. मग पुण्याला काय झालं, क्रियापद. असं आपण कधी वाक्य म्हणतो का रे? आपण वाक्य कसं म्हणतो तिकडे माझ्यापाशी तू सांगितलं होतं ना. सांगा हे वाक्यातलं क्रियापद कोणतं होईल रे? का होईल? कसं वाक्य कसं होईल त्याचं? मी पुण्याला गेलो. हा, मग आपण कसं म्हणतो वाक्य, मी पुण्याला. हे सरळ वाक्य केलं आणि त्यानंतर शेवटी आलं गेलो, म्हणून गेलो हे क्रियापद झालं. समजलं? मला वाघाने पाहिले. मला वाघाने पाहिले. ह्याचं क्रियापद कोणतं येईल रे? कोणतं येईल? पाहिले. मी केलं जेवण. मी केलं जेवण. मग हे वाक्य मी काय केलं, उलट बोललो थोडस. मी केले जेवण, पण मी जेवण केले. हे काय झालं, सरळ वाक्य केलं पहिल्यांदा आणि शेवटी जो शब्द येतो तो क्रियापद असतो. आपण कोणतंही वाक्य बोलू दे, कोणतंही,
त्या वाक्यामध्ये शेवटचा शब्द क्रियापदच असतो आणि क्रियापदाशिवाय वाक्य पूर्णच होत नाही. समजा मी असं म्हटलं, अजय दररोज शाळेत असं लिहिलं. आता हे वाक्य मी लिहिलं. आता मला खरं सांगायचं, अजय दररोज शाळेत काय पुढं काय केलं का मी? वाक्य पूर्ण झालं का रे? त्याला काय अर्थ समजतो का? अजय दररोज शाळेत काय पुढं काय जातो, येतो, बघतो, फिरतो, काय लिहिलंय का तिथं? हे वाक्य बरोबर आहे का मग वाचायला? नाही. कारण क्रियापदाशिवाय वाक्य पूर्णच होत नाही. क्रियापदाशिवाय वाक्य पूर्ण होत नाही हे लक्षात ठेवायचं. म्हणून मग अजय दररोज शाळेत काय लिहिलं तुमच्या अंदाजे? सांगा काय येऊ शकतं? येतो पण येऊ शकतं, अजून जातो पण येऊ शकतं. दररोज शाळेत जातो किंवा येतो. आता मला एखाद्याने विचारलं तर मी काय म्हणतो, अजय दररोज शाळेत येतो, बरोबर ना? आता घरच्यांना विचारलं, तुमच्या घरचे काय म्हणणार? आमचा अजय दररोज शाळेत जातो, बरोबर ना? आता मी वाक्य विचारतो आणि तुम्ही काय करायचं, मला त्याची उत्तरं सांगायची. पळत दिशे यायचं, पळत यायचं, असं बाजूने यायचं, पळत लक्षात ठेवायचं एका किंवा हात वर करा, मी बोलवतो. पहिलं वाक्य विचारू, शेतात हिरवीगार पिके आहेत. काय उत्तर आहेत, बरोबर ना रे? हो. बघा आता पुढचं वाक्य, माझ्या पप्पांचे केस पांढरे झाले. तू ये मागची, माझ्या पप्पांचे केस पांढरे येते की पुढाशी? बोल, तिकडे सांगितलं बघ. कोणतं हे? झाले. ही वाक्य मी तुम्हाला पहिली सांगितलं का रे? नाही सांगितलेली, बरोबर ना? पुढचं वाक्य, माझ्या डोक्यावर टोपी आहे. तू सांग टोपीवाला. येत पुढं, इथे नीट उभा राहा. आहे काय? आहे. आहे हे काय? क्रियापद. आता आपण सगळ्यात पहिले त्या पोराला विचारू, बारक्या काय? ये इकडे चल. आता हे का थांब, काय करू नको. हे का हा आपला लाडका, बरोबर ना? बरोबर का? मी विचारलं तुझं नाव काय? मी पियुषला उचलून घेतले, असं मी वाक्य सांगितलं. मी पियुषला काय केलं? उचलून घेतले. अरे वा, काय उत्तर आहे? घेतले. किती रे तू? अरे शाबास. बघा, हा पहिलीतला आमचा पोरगा आहे, त्याने पण सांगितलं काय? घेतले. मग शेवटचं अक्षर आहे, बरोबर ना? तू इकडं, तुझं नाव काय आहे? मेघराज. इकडे आता मेघराजला पण मी उचलून घेतो. हा मेघराज आहे. कोण आहे? मेघराज. आता इकडे बघा, मेघराज. आता इकडे मेघराज, तिकडे कॅमेराकडे बघ, तिकडे बघ. आता बघा, मेघराज गालात हसतो. हसला का रे? मग सांगितलं क्रियापद कोणतं? मेघराज गालात हसतो. काय काय जोर सांग? हसतो. शाबासला पठ्या. मग पहिलीला आपल्या जो पहिलीतला आहे त्याला पण आता क्रियापद समजलं का नाही? शेवटी क्रियापद येतं. तुम्हाला सगळ्यांना समजलं? बरोबर ना? हा. मग क्रियापदाशिवाय वाक्य पूर्ण होतं का? होत नाही. मग आपण पण काय करायचं, दररोज वाक्य बोलतोय त्यात आपण लक्ष ठेवायचं, क्रियापदाचा योग्य ठिकाणी योग्य असा उच्चार झाला पाहिजे. नाहीतर एखादं वाक्य सांगितलं मी, समजा मी म्हटलं आमच्या पप्पांनी गणपती, असं वाक्य मी सांगितलं आणि सांगितलं शेवटी एक क्रियापद लिहा, असं मी सांगितलं. आमच्या पप्पांनी गणपती काय वाक्य रे? आणला. असंच येईल, बरोबर ना? तिथे वेगवेगळ्या फसवण्यासाठी काय पण शब्द देणार. मग आपण योग्य असं वाक्य वाचून तिथे लिहायचं, बरोबर? बघा, राधा सुंदर गाणे असं म्हटलं मी. राधा सुंदर गाणे खाते. बघा काय म्हणली? गाते का? बरोबर आहे. ती मला वाटलं खाते म्हणते. राधा सुंदर गाणे गाते किंवा म्हणते, बरोबर ना? असं येईल. ती जोरात बोलली नाही पण मला आवाज आला नाही. म्हणजे ती दुसरीला आहे तरी स्वतःने बरोबर सांगितलेलं आहे. अशी वाक्य तुम्हाला तयार करायला जमतील का रे? परीक्षेत पण तुम्हाला असाच प्रश्न विचारणार आहे. लक्षात ठेवा, ज्या परीक्षा असतात आपल्या
स्कॉलरशिपच्या, प्रज्ञाशोधच्या, मंत्र्यांच्या त्याच्यात असा प्रश्न विचारतात उलटा. एक जण ठेवायचं कसं विचारत्या उलटा प्रश्न विचारतात. आपण एक डोक्यात ठेवायचं नेहमी की वाक्य उलट आहे, आपण ते सरळ करून घ्यायचं, मगच आपलं उत्तर बरोबर येणार आहे. ठीक आहे, सगळ्यांना क्रियापद समजलं? नक्की? जास्तीत जास्त क्रियापद सराव करायचा आहे. नामाचा सराव पहिल्यांदा करा, नामानंतर सर्वनाम, नंतर विशेषण, आता क्रियापद, आणि याच्यानंतरचा दुसरा भाग आपण काय करणार आहे, वचन, लिंग, वाक्प्रचार, म्हणी, टप्प्याटप्प्याने पुढे चाललोय. त्यामुळे सर्वांनी काय करायचंय, जास्तीत जास्त वेळा हा व्हिडिओ बघायचा आहे. आणि जर आपण व्हिडिओ पाहिला तर आपल्याला सर्व समजणार आहे. सर्वांनी काय करायचंय, ऐकून घ्यायचंय, पाहायचंय, नोट्स काढायच्या. धन्यवाद.